मॅचला होते सुरुवात. पंचात येते ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. साजन गोलंदाजी मार्क वरती. साजन नांगरे पाटील. पहिला बॉल ऑफच्या खूप बाहेर निघून जातोय. बॅटर जरूर शफल झाला होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. पंच वळालेत आणि इशारा दर्शवत आहेत. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलने धावफलकावरती एक धाव अंकित केली जाते. स्ट्राईक एंड वरती अंकुश आहेत. नॉट स्ट्राईक एंड वरती भगवान दादा आहेत. स्लोवर वन. चेंज ऑफ द पेस. मागच्या चेंडूत वेग ठेवला होता. यावेळेला थोडासा वेग कमी केलाय साजन नांगरे पाटील यांनी. चांगली गोलंदाजी करतायत साजन नांगरे पाटील. मैदानाच्या आतमध्ये पाठीमागचा चेंडू वाईट आला परंतु वेग होता. यावेळेला वेग थोडासा कमी केला आणि बॅटरला काही चेंडू समजलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. एक चेंडू नंतर धावफलकावरती एक धाव ऍड होते. पुढचा बॉल रडा मोहर द विकेट. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. नाकात मातीचा गंध आणि कानात सांगत नव्हतोय क्या जनाब कैसा हाल है ये गेंद बहुत ही बेमिसाल है. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होते. डॉट बॉल आलेला आहे. पुढचा बॉल साजन नांगरे पाटील पुढे एकदा तयार. फुल ऑर्लेंथ अक्रॉस द बॅट करून काढला आहे क्षेत्ररक्षक परंतु तोपर्यंत चेंडू त्याला हुलकावून देऊन निघून जाईल. सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर. 4 धावा ठोकळीचे. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला लाभली. माननीय श्री सुमित घराळे साहेब आणि अजय पाटील साहेब. जो संघ विजेता होईल त्यांच्या संघ मालकासाठी सायकल दिली जाणार आहे. जे आपल्याला सौजन्य लाभलं आहे तेच माननीय श्री सुनील घराळे साहेब आणि अजय सुमित घराळे साहेब आणि अजय पाटील साहेब. त्याचबरोबर माननीय श्री अमित घराळे साहेब युवा उद्योजक यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. माननीय श्री संदीप पाटील दादा यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सुमित घराळे साहेब आणि अजय पाटील साहेब त्याचबरोबर अमित घराळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केला जातोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली साजन नांगरे पाटील. या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती आपल्या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान मालकांसाठी सायकल देण्यात आली ते म्हणजे आदरणीय मान्य श्री सुमितजी घराळे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान. अमितजी घराळे यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. विनंती आहे माननीय आदरणीय शेववाडी तालुका प्रीमियर लीग अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान सत्कार अमितजी घराळे यांचा होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अमित घराळे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येतोय. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व माननीय श्री अमित घराळे साहेब दादा युवा उद्योजक. माननीय सुमित घराळे साहेब अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातूनच संघ मालकासाठी ते सायकल दिली जाणार आहेत आणि खूप उत्कृष्ट तितकेच मोठे खेळाडू आहेत. त्याचबरोबर माननीय श्री अजय पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय आणि त्याचबरोबर माननीय श्री अमित घराळे साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. युवा उद्योजक एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या शाहवाडी तालुक्यातील.
मान्य आदरणीय अजयजी पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार मारुती आगलावे यांच्या शुभ हस्ते होतोय. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार मान्य आदरणीय अजयजी पाटील साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार मारुती साहेबांच्या होतोय. विनंती आहे आपण या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार करून घ्यायचा आहे. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आणि या मुख्य व्यासपीठावरती अमितजी पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार होतोय. स्वागत करूया शब्द फुलांनी उपस्थित मान्यवरांचे, स्वागत करूया शब्द फुलांनी उपस्थित मान्यवरांचे. बोल अमुचे गोड माना, क्षण हे आनंदाचे, क्षण हे आनंदाचे. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान आनंदाचे क्षण निर्माण होत आहेत ते म्हणजे व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ सोहळ्याने, मान्यवरांच्या शुभ आगमनाने. त्याचबरोबर मान्य आदरणीय सुनीलजी रेळेकर यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार उपाध्यक्ष सागरजी दळवी यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्य आदरणीय सुनील साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सागरजी दळवी यांच्या शुभ हस्ते होतोय. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान दैनंदिन जीवनातून आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला साहेब. या ठिकाणी आपलाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष मान्य आदरणीय सागरदादा दळवी यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दिला जातो. एक गोड आठवण स्मित हास्य गालावरती हीच गोड आठवण कॅमेरामध्ये कैद केली जाते. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच श्रीकांत सर. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती 12 वेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळत आहे आणि एकीचं रूपांतर सहजरित्या दुसरीत केलं जात आहे. चांगले धावले दोघे आपल्या संघासाठी. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने परते 14 या आकड्यावरती. एक गडी बाद झाला आहे. अंकुश कॅच आउट झाले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर विकास आणि भगवान कशा पद्धतीने मॅचला पुढे घेऊन जातील भगवंता यांच्यावरती जिम्मेदारी असेल. पहिल्या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून आपल्याला 51 धावा, पहिली 50 पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधून. निलेश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. यावेळेस फुलटा चेंडू ज्युसी फुलटॉस होता परंतु फायदा घेता आला नाही. एक क्षेत्ररक्षक पकडेपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केले जाते. भरतदा त्या ठिकाणी होते. ऑफसाईडचा बादशाह या नावाने ओळखलं जातं शाहूवाडी तालुक्यामध्ये. क्लासिकल ऑफसाईडचे कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या षटकाची ते सांगता होते. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावरती. चांगलं षटक हाताळलं निलेश आणि साजन यांच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. त्यानंतर निलेश यांच्या या षटकामध्ये 10 आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. एक गडी बाद. मान्य आदरणीय प्रकाश दळवी दादा यांच्या शुभ हस्ते मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार, मॅचचा सामनावीर, मॅचचा सुपरस्टार, मॅचचा सुपर हिरो हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करण्यात येतोय. प्रकाश दळवी दादा यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशी लढत चालली आहे. एका बाजूला शर्बी फायटर्स तर दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स. उमेश पाठीमागचे मॅचचे हिरो, मॅचचे सुपर हिरो या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते उमेश यांना सामनावीरचा हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. थँक्यू सो मच. जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं कंप्लीट झाले. धावपलकावरती धावसंख्या 15 आहेत. श्री स्पोर्ट या संघाची धावसंख्या 15 आहे. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. साजन आले आहेत वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन. पहिलं षटक चांगलं हाताळलं भगवानदा यांच्या समोर. यावेळेस चांगला फटका आहे. हाय हँड हँडसम क्षेत्ररक्षक आहे परंतु तो दर्शक बनेल. उत्कृष्ट असा दर्जाचा स्ट्रोक षटकारीत येतोय भगवानदा यांच्या बॅटमधून. बॅट तळपू लागली आहे. साजन यांच्या पहिल्याच 3ऱ्या षटकातल्या चेंडूवरती षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. उमदा स्ट्रोक पाहिला गेला. बॅट स्विंग खूप चांगली आहे आणि उंची आणि लांबी पुरेशी आहे षटकारासाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते
21 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे. आतापर्यंत रोखून ठेवलं होतं भगवंता यांना, परंतु यावेळेस नाही. यावेळेस बॅट स्विंग चांगली होती, परंतु स्लोवर चेंडू हाताळला. वेग कमी केला, गतीमधील परिवर्तन, आणि परिवर्तन झालं ते डॉट बॉल मध्ये. 7 चेंडू 15 धावावरती आपण पाहतोय भगवंता यांना खेळताना. एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅट मधून आला आहे. यावेळेस पुलचा फटका सुंदर बेधडक निघून जाईल, सीमारेषा पार, षटकार, ठोकोडीजे. स्टार क्रिकेटर यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. विनंती आहे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मान्य आदरणीय स्टार क्रिकेटर अजितजी जोंधळे यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. मायेची प्रेमाची उपदार चाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्टार क्रिकेटरांचा देखील शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. दर्जेदार ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आणि स्टार खेळाडूंचा देखील या ठिकाणी अजित यांच्या बॅटमधून आपण आपलातून फटकेबाजी पाहिली आणि आता त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार देखील आपण पाहिला. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, चेंडू हवेत, चेंडू हवेत, चेंडू हवेत. समालोचन कक्षाला मान वंदना देणारा फटका, आपला फटका 440 चा झटका अँड व्होल्टेज सीमारेच्या बाहेर. तर 3 चेंडूवरती षटकार आला आहे. भगवंता यांची बॅट जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. 3 षटकार आणि धावसंख्या पाहिलं गेलं तर 33. 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 270च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करता येतं. यावेळेस बॅट्सविंग मोठी पाहायला मिळाली. लॉंग स्टॉप, रिझनला चेंडू निघून चालला आहे, सीमारेषा पार. लेग बायच्या स्वरूपात हा चौकार येतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय की हा चौकार आहे, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये आहे. धावसंख्या पोहोचते 37 ऑन स्कोर बोर्ड. एक गडी बाद. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल श्री सर. खूप महागडं षटक आहे भरत सर. ऑब्विसली हे खूप महागडं षटक आहे. अप्रतिम फटकेबाजी होते. 37 धावा झाले धावफलकावरती. पुण्याच्या एकदा स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय भगवान कांबळे 27 धावांवरती खेळतायत. पोलार लेनचा बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय. मिड विकेट रिजनला आहे. क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत फेकी चुकीच्या एंडवरती झालेली आहे. फेकी स्ट्राईक एंडवरती होणं आवश्यक होतं. पाहिलं नाहीये नीट. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोष्टीवरती आपलं बारकाईने लक्ष असावं लागतं. नजर हटी तो दुर्घटना घटी. ती दुर्घटना घटली असती पण आपण नजरेनं पाहिलं नाहीये. 39 धावा, 3 षटकं कंप्लीट झाले, 1 विकेट आतापर्यंत माघारी परतलेली आहे. जाऊयात आपण DJ मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. मॅच साठी आपण कॉल देऊन ठेवूया श्रीकांत सर. नेक्स्ट मॅच असणार आहे नवलाई स्पोर्ट्स आणि पियुष 11 दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. अमोल शाहवाडीतील एक उत्कृष्ट गोलंदाज अमोल यांना आपण पाहतोय. थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं भरत दा यांच्या माध्यमातून, परंतु एकच धाव इथे घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड आपण पाहतोय 40. भगवंता खास करून त्यांच्या बॅटमधून आपण पाहायला गेलं तर 12 चेंडूमध्ये 29 धावा, 1 चौकार आणि 3 खणखणीत षटकार पाठीमागच्याच मॅचमधून आपण पाहिले. भगवंता जसे त्यांची बॅट बोलू लागले की स्कोर बोर्ड देखील धावू लागला.
अमोल्यांचा पुढचा बॉल फटका फसला आहे, स्लिप ठेवला आहे आणि एक इथे चिकी सिंगल घेतली आहे, एक चोरटी धाव आणि या चोरट्या धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 41 श्री स्पोर्ट्स. अजून पाहायला गेलं तर अमोल चांगली गोलंदाजी करतायत, स्लोवर चेंडू फेकतायत, वेग देत नाहीत कारण की भगवान दा यांना स्पीड पसंत आहे, वेग पसंत आहे आणि या वेगावरती कंट्रोल ठेवला आहे गोलंदाज अमोल. आणि फुलटा चेंडू फायदा घेता आला नाही यावेळेस, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा कॅरी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सलग तिसऱ्या चेंडूवरती धाव येते, परावलंबित केला आहे मोठ्या फटक्यापासून दोन्ही बॅटरांना. धावसंख्या 42 आहे आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे अमोल यांची, पहिल्या मॅच मध्ये पण चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी, त्यांचा आलेख चांगला राहिला खास करून बाउन्स ठेवण्याचा. यावेळेस फटका चांगला आहे, उंची आहे, लांबी कमी, भरत कांबळे स्वतः आणि पकडली जाईल झेल. एक मोठा झटका भगवंता यांना परतावं लागेल, कोणती चुकी करत नाही काव कॉर्नर रिजन मध्ये. वेलकम डीजे. यांचं देखील स्वागत होतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमचं सहर्ष स्वागत युवराज जाधव साहेब. श्रीकांत सर, भरत कांबळे सर यांनी अगदी मिड विकेट वरून काव कॉर्नरला येऊन कॅच पकडला, खूप मोठा डिस्टन्स कव्हर करून कॅच पकडला कारण खास करून तो कॅच महत्वाचा होता, भगवान यांचा कॅच होता. सूरज लाड आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय भिडवलाय ठोकलाय सीमारेषा बाहेर बाहेर. 6 धावांसाठी सूरज लाड करत नाही कोणता लाड, ठोकतो सीमारेषा बाहेर, आंब्यांचा पाड, षटकार. लाड कोणाचा लाड पुरवत नाहीये कारण की त्यांची बॅट सगळ्यांचा लाड पुरवते. आल्या स्वॅगने स्वागत केलं आहे आणि षटकार ठोकला आहे एका उत्कृष्ट गोलंदाजाच्या समोर, ज्याने आतापर्यंत चांगली सुरेख अशी गोलंदाजी केली होती, परंतु ती गोलंदाजी सुरेश लाड यांच्या समोर चालणार नाही. सूरज लाड आहेत. आणि भरत सर, आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये आंब्याला आता पाड लागलाय आणि सूरज लाड मैदानाच्या आतमध्ये लढू लागलाय, चांगल्या रीतीने लढतोय घडतोय आणि इथे चेंडू हवेत पडतोय. सूरज लाड मात्र मैदानाच्या बाहेर, बॅक टू डग आउट ठोकडीचे. विशाल सूरज यांची विकेट, चांगला कॅच पाहायला मिळाला आपल्याला फाईन लीगच्या क्षेत्ररक्षकाकडून. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. योगेश, धावसंख्या आपण पाहतोय 48, 4 षटकांचा आतापर्यंत खेळ साधला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स यांची धावसंख्या 48. 48 धावा आहे. टॉस साठी यायचं आहे नवलाई स्पोर्ट पियुष 11. आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. फेरीतील शेवटची मॅच याच्यानंतर होणार आहे. दर्जेदार जोमदार स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्गावरती योगेश तयार आणि योगेश वरती हमला चढवण्याच्या दृष्टिकोनातून चेंडू हवेमध्ये फटका फसला, विकेट होईल पतन, बॅटर गॉन. बजाव डीजे.
रविराज जाधव आपण पाहतोय नवी बॅट्समन थोडस थांबवलं आहे गोलंदाजाने. जे मनोमंथनामध्ये चालू आहे ते खेळपट्टीच्या आतमध्ये करायचं साधायचं होतं, परंतु थोडंसं थांबले गेले आहेत. योगेश आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका दिला आहे. धावसंख्या 48 या आकड्यावरती आपण पाहतोय स्थिर असताना. पुढचा बॉल गोलंदाज आहे तयार. योगेश सावंतचा हा उचली घेणारा चेंडू अकराचा बॅट खेळलाय आणि इथे पहा काय घडलं. ढूंढो ढूंढो मेरे भैया निकल गई गेंद हो गया सैया सैया 4 धावा. बजाव डीजे. स्लोपी वर्क राहिलं भरतदा यांचं गचराचं क्षेत्ररक्षण आणि 4 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 52 52 आकड्यावरती. यावेळेस टेनिस पटका पाहायला मिळाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण जाईपर्यंत एक तर चुरसीने कंप्लीट केले आहे, दुसरीचा प्रयत्न राहणार नाहीये. थोडीशी पैकी चांगली राहिली परंतु गोलंदाज यावेळेस चुकी करतोय. बॉल कॅरी करता येत नाहीये आणि दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 54 या आकड्यावरती आपण पाहतोय. धावसंख्या 54 झालेत. 54 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. टॉस साठी आणखीन एक कॉल दिला जातोय. नवलाई स्पोर्ट पियुष 11 आपण कर्णधार टॉस का बॉस मंचावरती उपस्थित व्हायचा आहे. अक्रॉस द बॅट खेळलाय. चेंडू आहे क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न करतायत, पकडला जाईल. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला भेटतायत. अप्रतिम क्रिकेटचा खेळ. 56 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. धावसंख्या 56. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी राहिली आहे. अप्रतिम गोलंदाजी योगेश यांची. यावेळेस डान्सिंग डाव द विकेट आले होते. स्वतः गोलंदाज इंटरेस्टेड आहे आणि कॅच ड्रॉप होते. 2 धावा इथे चुरसीने कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी थोडीशी पाहतोय आपण. यावेळेस पहा फेकी चुकीच्या ठिकाणी. येस पंचांचा नो बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. धावसंख्या आपण पाहतोय 59. नो बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. या ठिकाणी चुकी करतोय गोलंदाज. चला लगेचच मॅच सुरू करायची आहे. चार 4.5 षटकांचा सामना राहिला आहे. 59 आपण स्कोर बोर्ड पाहतोय. चांगला स्कोर उभा केला आहे श्री स्पोर्ट्स यांनी प्रथम बॅटिंग करत असताना. शर्वी फायटर्स या संघाच्या समोर चांगली बॅटिंग आपण पाहतोय. शेवटचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु हा देखील डॉट बॉल येतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिला डाव समाप्त होतोय. धाव संख्या 59. 60 धावांचं लक्ष असेल टीम शर्वी फायटर्स. जाऊयात टॉस का बॉस मध्ये. तिथे आपल्यासोबत जोडले गेले आहेत श्रीकांत सर. प्लीज वेलकम श्रीकांत सर. नक्कीच थँक्यू सो मच भरत सर.
60 धावा बनवायच्या आहे शर्वी फायटरच्या संघाला. जाऊयात आपण टॉसकडे. विनंती आहे माननीय आदरणीय रवींद्रजी अडसूळ त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रकाशजी दळवी आपल्याला विनंती आहे आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. फेरीतील शेवटची लढत होणार आहे. नवलाई स्पोर्ट आणि पियुष 11 या दोन संघामध्ये मॅच होणार आहे आणि या मॅचची नाणेफेक होईल. नाणेफेकसाठी टॉस का बॉस या मंचावरती रवींद्र अडसूळ आणि माननीय आदरणीय प्रकाशजी दळवे यांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेक. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शेवाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा हा महारणसंग्राम. अध्यक्ष देखील आपल्याशी जोडले गेलेत. एका साईडला नवलाई स्पोर्ट आपण पाहतोय, दुसऱ्या साईडला पियुष 11 हा संघ पाहतोय. रवींद्र अडसूळ आपण मंचावरती पाहतोय, प्रकाशजी दळवी साहेब मंचावरती पाहतोय. नाणेफेक होतोय नवलाई स्पोर्ट आणि एका साईडला आपण संघ पाहतोय पियुष 11 या दोन संघामध्ये. कॉल कोणाचा असेल? पियुष 11 संघाचा कॉल आहे. काटा छापा आपल्याला मागायचा आहे. प्लीज सर स्पिन इन द कॉइन. छापा इज अ कॉल आणि काटा पडलेला आहे. नवलाई स्पोर्ट संघाने जिंकले नाणेफेक. शेवटची मॅच आहे फेरीतील आणि नवलाई स्पोर्टची देखील शेवटची मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये नाणेफेक तर जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. गोलंदाजीचा निर्णय. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी आपण पाहिलं, कालच्या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी अनुकूल परिस्थिती खेळपट्टीवरती आहे, परंतु असा धाडसी निर्णय. हो, कारण का बॅटिंगसाठी आहे पण चेस पण इथं होतोय दुपारच्या क्षेत्रामध्ये आणि समोरच्या टीमला आम्ही कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बॅट्समन आमच्याकडे चांगले आहेत. वातावरण बघता म्हणून मी चेस करण्याचा निर्णय घेतला आहे. यस, चेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पियुष 11 आम्ही तुमच्याकडे येतोय. नाणेफेक जिंकली असती तर आपण काय घेऊन आला होता? आम्ही बॅटिंग घेणार होतो आणि नशिबाने तुम्हाला बॅटिंग दिले, परंतु आपल्या वाटेमध्ये पहिल्यांदा काटा पडला, पण काटा आपल्या बाजूने पडला आणि तुम्हाला बॅटिंग भेटली. कितीपर्यंत टार्गेट होईल? 70-60 म्हणजे 70 ते 60 या दरम्यान टार्गेट होईल. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा पियुष 11. त्याचबरोबर नवलाई स्पोर्ट आपल्याला देखील मॅचसाठी शुभेच्छा. जाऊयात आपण मान्यवरांच्याकडे. माननीय आदरणीय प्रकाशजी दळवे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि इथे आपल्या शेवाडी तालुक्यातील आयोजन कमिटीनं नवी मुंबई शहरामध्ये, या मुंबई शहराला पिंक सिटी म्हटलं जातं, ज्या वेळेला आपल्या ज्योतिबाच्या डोंगरावरती गुलालाची उधळण यात्रे दिवशी ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे या ठिकाणी या रामलीला मैदानावरती गुलालाची उधळण झालेली आहे. काय सांगाल हे दृश्य पाहिल्यानंतर? चला बॅट्समन पाठवायचं आहे. खरंच खूप सुंदर नियोजन आहे. शेवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे. आमचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व टीम असेल, खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहेत. खूप एवढ्या सगळ्या तमजामामध्ये एवढे गोष्टी सगळ्या अरेंज करणं, एवढा कार्यक्रम आपला क्रिकेटची स्पर्धा चांगल्या प्रकारे बनणं हे खरंच खूप अभिमानास्पद आहे. आणि खरंच जसं तुम्ही बोला की आपलं पिंक, जसं रंगावरूनच कळते की सर्व पिंक पिंकच आहे नवी मुंबईचे म्हणणं तशा पद्धतीने. खरंच सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप आभार. यस, थँक्यू सो मच. जाऊयात सुरू असलेल्या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये श्री स्पोर्ट या संघाने धावफलकावरती 59 धावा बनवलेत आणि जिंकण्यासाठी शर्वी फायटर्स या संघाला 60 धावा बनवायच्या आहेत. जिथं भरत सर आपल्याशी जोडलेत. प्लीज सर वेलकम हो टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण यश 11 संघाचे संघ मालक संतोष नाना पाटील यांच्या माध्यमातून काल एक निर्णायक कॅच घेतला मॅच मध्ये. वैभव पाटील कॅच ऑफ द डे म्हटलं तरी चालेल. त्याला व्यवस्थापक कमिटीकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. माननीय निकम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. चला मॅच ऑन आहे. आपण पाहतोय दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला साजन आणि दुसरा बाजूला किरण. आपण पाहतोय कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना जी स्कोरबोर्डवरती लावली होती ती 59 आणि 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू मात्र 30 असतील. बॅटिंगसाठी आपण किरणला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नाव स्ट्रायकिंग एंडला साजन, शेवाडी तालुक्यातील बायकर मॅन, परंतु त्याच्या समोर भेदक गोलंदाजी असेल मिस्टर राजू यांची. एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभते. नवलाई स्पोर्टचे ऑनर माननीय सुखदेवजी चोरगे साहेब यांचे
अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम. दर्जेदार आहे ही स्पर्धा, दमदार आहे ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान मान्यवरांचं यथोचित शुभागमन सुखदेवजी सोटे साहेब यांचं शुभागमन होत आहे. विनंती आहे अप्रतिम ही स्पर्धा. मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा आणि मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा शाहूवाडी तालुक्याचा क्रिकेटचा रमणीय सोहळा. रमणीय सोहळा, रमणीय सोहळा. वेलकम सुस्वागतम, वेलकम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम भारतम भारतम, नित्य स्वागतम, आनंदम, मंगलम मंगलम. मान्यवरांच्या आगमनाने त्याचबरोबर सुधीरजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन देखील झालंय. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागत नसे हे फक्त हातर आहे जिवाळा, स्वागत नसे हे फक्त हातर आहे जिवाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा रमणीय सोहळा. रमणीय सोहळा, रमणीय सोहळा. त्याचबरोबर माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी राजू यांची आपण पाहतोय. पाहुण्यांचं स्वागत जसं झालं तच आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. राजू यांचा पुढचा बॉल सौजन यांना फटकाच फसलाय हा देखील, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाईल. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक पकडतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावरती. एका धावेच्या मदतीने 2 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आपण पाहतोय. राजू आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, त्याच्यानंतर एक सिंगल म्हणजे एकेरी धाव 2 चेंडूवरती आली आहे. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाली आहेत. एबी आहेत बॅटिंग वरती अनिल बैकर. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू होईल फरार. सीमारेषा पार, चौकार, ठोको डीजे. चौथ्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला आहे एबी यांच्या बॅट मधून. यावेळेस देखील सफल झाले, जागा बनवली. या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक नाही. 1 बाउन्स ओव्हर द रॉप, चौकार. बॅक टू बॅक दुसरा एबी यांच्या बॅट मधून क्लासिकल फटका, चौकार. दोन्ही टीम साठी खास करून श्री स्पोर्ट्स साठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे. सलगचा दुसरा फटका चांगला पाहायला मिळाला एबी यांच्या बॅटमधून. स्ट्रॉंग झोन आहे त्याचा तो. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आले होते आणि कॉट बाहँड आणि इथे मोठा झटका लागतोय एबी यांच्या स्वरूपात. पाठीमागच्या 2 चेंडूवरती चांगला फटके पाहायला मिळाले, परंतु यावेळेस चुकी करतायत आणि चुकी एवढी मोठी होते की परतावं लागते एबी यांना. परताव लागते एबी माघारी परतले. महत्वपूर्ण मैच आहे. गेंद की गति और बल्ले की चमक. क्रिकेट का हर एक पल आहे जादूचा नमक म्हणजे जादूचं मीठ. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टाकतोय. विकेट घेतले पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, 10 धावा आहे धावपलकावरती. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. क्रिकेटचा समुद्र आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025. दर्जेदार, दमदार, जोमदार, नामदार आहे ही स्पर्धा. आता मात्र समीकरण पाहिलं 24 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. शार्वी 11 या संघाला जिंकण्यासाठी. जिंकण्याचं धाडस तेच करतात बरंच सर ज्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता असते. लढावं लागेल, प्रत्येक रणांगणात तुम्हाला लढावं लागेल. ते क्रिकेटचं मैदान असो किंवा आपल्या वैयक्तिक जीवनातील मैदान असो, प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला लढावं लागेल. आणि जो संघर्ष करतो, जो संघर्षाचा वनवास भोगतो, तोच सुखाचा राजयोग पाहतो. आणि हा सुखाचा राजयोग अनुभवायला पाहायला आपल्या सोबत देखील उपस्थित मान्यवर देखील जोडले आहेत. त्यांच्याच नजरेतून आपण या मॅचला आपण पाहतोय. जशी मान्यवरांची या
भूमीला पदस्पर्श लागले त्यावेळेस तुम्ही बोलला श्रीकांत सर की ही खेळाचा मैदान पावन झाला. पावन का होणार नाहीये कारण की 120 खेळाडू आपल्या शावाडी तालुक्यातील इथे आपलं नशीब आजमावत आहेत. माननीय श्री सुखदेव सोरटे साहेब आणि त्याचबरोबर माननीय सुनीलजी साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. आपण पाहतोय बॅटिंग मार्गवरती साजनला थांबवण्यात यश प्राप्त झालं आहे. राजू यांना आतापर्यंत 2 फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त झालं आहे. न्यू गोलंदाज विकास यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी परंतु चांगली तिथे क्षेत्ररक्षण करता आलं असतं परंतु थोडंसं स्लोपी वर्क राहिला आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार साजन यांची बॅट आता बोलू लागली आहे. धावसंख्या 14 या आकड्यावरती हा क्लासिकल फटका पाहायला मिळाला. चेंडू लॉफ्ट केला चांगला फटका आपण पाहतोय साजन यांच्या बॅटमधून. साजनला पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवण्यात यश प्राप्त झालं होतं राजूला परंतु विकास ज्या पद्धतीने आला त्यावरती पहिल्या चेंडूवरती उमदा स्ट्रोक आपण पाहतोय. नक्कीच भरत सर विकास जसा येतोय तसा विकास करतोय. धावसंख्येचा 14 धावा पोचलेत आणि हा बॉल सोडून दिलाय. टप्पा मागे होता आणि ऑप्टमच्या खूप बाहेर जाणारा बॉल सफल होण्याचा प्रयत्न केला होता परंतु खराब चेंडूवरती छेडछाडी कोणतीही केली नाही. आपण कित्येक वेळेला पाहिले अशा चेंडूवरती ज्या वेळेला बॅटर छेडछाडी करत असतो त्या वेळेला बॅटीचा एज घेतो चेंडू आणि ते कोणतीही छेडछाडी केलेली नाहीये. नक्कीच हा क्रिकेटचा अनुभव आहे साजन यांचा. एक शिस्तबद्ध खेळाडू तर आहेत आणि त्याच पद्धतीने उत्कृष्ट कॅप्टन देखील आहेत साजन. आतापर्यंत तुम्ही पहिल्या 2 मॅचमध्ये जर आलेख पाहिला तर त्यांनी आपल्या इतर खेळाडूंना जास्त संधी दिली. स्वतः एक मोठा खेळाडू आहे परंतु त्यानंतर इतर आपल्या खेळाडूंना जास्त संधी दिली कारण की मॅच एका दोघांवरती चालत नसते. संपूर्ण संघ नीती आणि संपूर्ण युतीवर चालत असते आणि इथं एकजुटीचं प्रतीक म्हणून आपण शाहवाडी तालुका प्रीमियर लीग पाहतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षकानं बोटाचा पिसारा ओपन केला. बॅटरला मैदानाच्या बाहेर बॅटर गॉन होतोय. विकेट होईल पतन. वेलकम डीजे. पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि तिथे कोणती चुकी करत नाही अंकुश. सुरेख असं क्षेत्ररक्षण राहिलं अंकुश यांचं कारण की त्यांना देखील माहित आहे की पॉइंट किंवा ऑफसाईडची जी बाजू आहे ती भरत दा यांची खूप स्ट्रॉंग आहे. अगदी खोदून काढला आहे. चेंडूला लॉफ्ट केला आहे. इनफिल्ड कव्हर करेपर्यंत 1 बाउन्स कॅरी केला जातोय आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. विकास यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 धावा आहेत धावफलकावरती. 20 चेंडू राहिलेत आणि 43 धावा बनवायच्या आहेत. बॅटर आहेत साजन. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी जातोय. वेग पाठीमागच्या चेंडूचे वेग ठेवला होता या चेंडूचे वेग कमी केलाय. गोलंदाजाकडे विविधता भिन्नता व्हेरिएशन असणं गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण अशा विकेटला गोलंदाजी करत असतो त्या वेळेला गोलंदाजाला सातत्यानं व्हेरिएशन विविधता भिन्नता अचूकता ठेवावी लागते. रचना केली होती शरीराची. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर नाका समोरून जातोय चेंडू आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 18 चेंडू राहिलेत आणि 18 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. सेल्सिअस आहे. मोस्टली सनी आहे त्यामुळे सर्वांनी जास्त पाणी पिया. स्वतःची काळजी घ्या. हा तुमच्यासाठी एक चांगला संदेश आहे. तापमान आज कालच्या दिवस बऱ्यापेक्षा आज खूपच आहे. मोस्टली सनी आज दाखवलं जात आहे श्रीकांत सर वेदर कास्टवरती. नक्कीच भरत सर आपण चांगली अपडेट दिली त्याबद्दल आपलं विशेष आभार करूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा महारणसंग्राम आहे आणि ऊन देखील कडक आहे. कडक उन्हाचा आपण लगेच मोजमाप केला किती ऊन आहे कशा प्रकारे ऊन आहे आणि खेळाडूंना चांगली सूचना आपण दिलीत.
हे एक समालोचकाचं काम असतं, हे आपण चांगल्या रीतीने चोख बजावत आहेत. थँक्यू श्रीकांत सर. आपण पाहतोय नवीन गोलंदाज सूरज यांना अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पंचांनी इथे स्ट्रिक्टली तुम्हाला वॉर्निंग दिली आहे, याची नोंद घ्यायची आहे. अप्रतिम खेळ आणि MTC लाईव्ह कुणाल शेठ म्हात्रे आपल्याशी जोडले आहेत, त्यांची देखील आपण दर्जेदार काम पाहतोय. चांगली शैली आहे कामाची. आणि इथे टॉप बॉलर आहे शेववाडी तालुक्यातील, आणि हा टॉप बॉलरचा टॉप परफॉर्मन्स टॉप टप्पा आपण पाहतोय. कृणाल शेठ म्हात्रे वर्गामध्ये लास्ट बेंचवरती बसत होते, परंतु क्रिकेटच्या बेंचवरती पहिल्या स्थानावरती आहेत. अप्रतिम काम MTC लाईव्हच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. पुढचा बॉल टॉप बॉलरचा टॉप टप्पा आहे, खोचता टप्पा. यस, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा. रॉकेट लॉन्च झालं पायामध्ये. ग्राइडेड मिसाईल लॉन्च केली होती आणि ती देखील टार्गेट वरती. भेदक गोलंदाजी आपण पाहतोय. सूरज जसं काही क्षेपणास्त्रच आपल्या गोलंदाजीवरती तो फेकतो. आतापर्यंत 7 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्या आहेत फक्त 2 मॅच मध्ये, आणि तिसरी मॅच खेळतायत. पुढचा बॉल सूरजांचा अतिशय वेगवान गोलंदाज आहे. पुनश्च एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. मला वाटतं की ही लाईन चांगली आहे त्यांची, आणि त्यांनी सातत्यानं या चेंडूवरती कर्तव्य हासिल केले आहे. श्रीकांत सर, ब्लॉक होल पद्धतीचा किंवा यॉर्कर अटेम्प्ट करणं एवढं सोपं नाहीये, कारण की ज्यावेळेस तुम्ही यॉर्कर फेकताना त्यावेळेस तो स्लॉटमध्ये जाऊन पडतो आणि तिथे तुम्ही षटकार नक्कीच भेटू शकतो तुम्हाला. 15 चेंडू 42 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पकडला झेल. बॅटर चलो वरती गोलंदाज सूरज लाड आपल्या नावावरती घेत आहेत. गोलंदाजांचा लाड करत नाहीयेत आणि गोलंदाजी करत असताना बॅटरचा लाड करत नाहीयेत. अप्रतिम गोलंदाजी होते सूरजांच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ, क्रिकेटचा खेळ रंगला. झाला दुपारचा वेळ, जमला शेववाडी तालुक्यातील सर्वांचा मेळ. रंगला शेववाडी तालुका प्रीमियर लीग, हा क्रिकेटचा अद्भुत खेळ. वेलकम डीजे. विकेट आली आहे 18 वरती 14. धक्का लागलेला आहे. समीकरण पाहिलं तर धावा तशाच राहत आहेत, चेंडू मात्र कमी होत आहेत. 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी शार्वी 11 या संघासाठी आहे. ओमकार धामणकर ऑफलाईन स्कोरर, चांगला पेन मैदानाच्या आतमध्ये. जशा धावा घडतायत तशा धावा जमवतायत. आणि इथे मात्र चांगला चेंडू सफल झाले होते, पण इथे मात्र लेग स्टंप वरून चेंडू जातोय आणि डॉट बॉल येतोय. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा आहेत धावफलकावरती. दुपारच्या सत्रामध्ये रंगतदार खेळ रंगलेला आपण पाहतोय. प्रत्येक जण आपल्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. सूरज लाड यांच्यावरती आक्रमण चढवलंय आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का. 8वी विकेट आपल्या नावावरती. शेववाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये घेणारा गोलंदाज सूरज लाड. अप्रतिम गोलंदाजी होते. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावरती धावसंख्या आहेत 18 वरती. शार्वी 11 यांनी 5 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. 12 चेंडू राहिलेत आणि 12 चेंडूमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी श्री स्पोर्ट या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 59 बनवले. 60 धावा बनवत असताना अत्यंत खडतर प्रवास मैदानाच्या आतमध्ये शार्वी 11 या संघाला सातत्याने करावा लागतोय. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, आपण वेळ यूज करू नका. हलगी सम्राट देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याशी जोडले गेलेत. त्याचबरोबर तुतारी वादक म्हणजे महाराष्ट्राची विविध परंपरा या शेववाडी तालुक्याच्या दरम्यान प्रीमियर लीग दरम्यान खेळ क्रिकेटचा आहे, परंतु परंपरा जोपासणारा खेळ
म्हणून या क्रिकेटला देखील पाहिलं जाईल या शाहूवाडी तालुक्याच्या. कारण हलगी जर पाहिलं तर हलगी सातत्यानं कुस्ती क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये हलगीचा वापर जास्त होतो. परंतु आम्ही शाहूवाडी तालुकाकर आहोत, आम्ही शाहूवाडीकर आहोत, आम्ही आमच्या वाद्याची शोभा क्रिकेट खेळामध्ये देखील दर्शवत असतो. हे शाहूवाडी तालुक्यात एक वेगळेपण आहे, हे शाहूवाडी आयोजन कमिटीचं एक वेगळेपण आहे. पुढेच एकदा गोलंदाज तयार, 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना अक्रॉस द बॅट करून काढलेला आहे चेंडू. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसरीसाठी धाव घेण्यासाठी प्रयत्न चढवला आणि ते क्षेत्ररक्षक थोडासा मिस राहिला. लगेच एकीत रूपांतर. दुसऱ्या 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा महारणसंग्राम 20 धावा धावपलकावरती आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत. 3.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. सभोवतालचा परिसर पाहिला तर नवी मुंबई शहर आहे, परंतु मैदानाच्या सभोवताल नटलेली ही सुंदर झाडी आणि पिवळ्या फुलांची उधळण झालेली आहे. आणि हा चेंडू देखील उडवलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढला होता. मिड विकेट होता, त्याच्या डोक्यावरून खेळून काढलेला होता. लगेच कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक गेला, पकडला आणि एक सिंगल घेतली. 21 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. दुपारच्या सत्रातील आपण पाहिलं तर 10 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच दोन्ही साईडून ऑन आहे. इथे बॅटरने आता हात खोलले तर मॅचमध्ये कमबॅक होईल. शार्वी 11 यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल खूप बाहेर गेलाय. पंच वळतायत पूर्व पश्चिम, हातांचा इशारा, व्हाईट बॉल. धावेते अवांतर धावेत होते भर. 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. अमोल पाटील मोठ्या फटक्यासाठी सज्ज आहेत आणि सज्ज होते आणि चेंडू हवेमध्ये उडवला. सीमारेषेच्या लगत त्याला पकडला जातोय. बॅटर गॉन. बजाव डीजे. पुढे घेऊन जातील, कारण की विकास यांनी चांगली भेदक गोलंदाजी विकास यांची पाहिली. 9 चेंडू आणि अजून 38 धावांची गरज असणार आहे. या मॅच मध्ये 3 कॅच एकट्या अक्षयने त्यांच्या नावावर केले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने विकास करतोय आणि त्याला यश प्राप्त होते. जर दुपारच्या सत्रामध्ये जर ही लाईन लेंथ तुम्ही वापरताय तर तुम्हाला ऑलवेज चांगली लाईन लेंथ आहे श्रीकांत सर. या लाईन लेंथ वरती ज्या पद्धतीने गोलंदाज विकास याचा फायदा घेतोय तो संघासाठी खूप चांगला ठरतो. यावेळेस ब्लॉक पद्धतीचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेगला चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार. चौकार. फाईन लेग रिजन मध्ये 4 धावा भेटतात. पायावरती होता बॉल, फाईन खेळला, 4 धावा भेटल्या आणि या 4 धावांनी धावपलकावरती धावसंख्या ऍड होत आहे. 4-26 धावा, 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये मॅच मध्ये कलाटणी कधी येऊ शकेल. या चेंडूवरती जर षटकार आला तर पुढच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी होईल का पाहणं आवश्यक आहे. हा बॉल महत्वपूर्ण खोदून काढला जाईल. पकडण्यासाठी प्रयत्न करताय तोपर्यंत एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या 27 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे नवलाई स्पोर्ट आणि पियुष 11 या 2 संघांमध्ये. नवलाई स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. वेलकम डीजे मास्टर, तुम्हाला संधी भेटते.
इथे पहा ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, निकल गई गेंद हवा में, तारामंडल में लहराते हुई 6 रन। बजाओ डीजे। सत्तावीस धावांची आवश्यकता आहे। अशी जर तुफान बॅटिंगची जर झोड उठली ना तर मॅच बनेल 5 चेंडू 27 धावा। आणि इथे काय घडतंय, पंच वळतायत वळतायत वळतायत, पंचांनी देखील कोण बदलला आणि पंच सांगतायत वाईट बॉल आलेला आहे। 34 धावा धावपलकावरती आहेत। निब्रब अशा आसमंतात कुठून तरी ढग गोळा व्हावे आणि पावसाची झोड उठावी, तशी आता बॅटिंगची झोड उठवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहुल सराबदार दमदार करत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, 34 धावा आहेत धावपलकावरती। पुढचा बॉल आणि यावेळेला देखील व्हाईट बॉल येतोय। मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पहा। गोलंदाजा जवळ यष्टीरक्षक गेलाय, कारण वार असो वा शब्बासकी ही पाठी मागूनच दिली जाते आणि मागून वार करण्यासाठी यष्टीरक्षक आहेत, कानात गेलेत, कानात काहीतरी सांगितलंय, कारण मॅच बनू शकेल। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे कित्येक कारनामे आपण पाहिलेत। 5 चेंडू राहिलेत आणि 5 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 25 धावा बनवायच्या आहेत। राहुल यांच्यावरती जबाबदारी आहे। जिंकायचं धाडस तेच करतात, ते हरण्याला कधी घाबरत नाहीयेत। इथे जिंकण्याचं धाडस मात्र राहुल सराबदार करत आहेत। प्रयत्नांची पराकाष्ठता क्रिकेटमध्ये मित्रांनो केली जाते आणि इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलची हॅट्रिक चढवली आहे गोलंदाजाने आणि इथे गोलंदाज चूक करत आहेत। भगवान कांबळे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, बॅटिंग मध्ये तुफान राडा असतो त्यांचा, परंतु गोलंदाजी मध्ये त्यांनी व्हाईटचा पाडा चालू केलाय। पहिला व्हाईट, दुसरा व्हाईट, तिसरा व्हाईट, आतापर्यंत 3 व्हाईट आलेत। पुढचा बॉल पुलर लेंथ होता, पण बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये। मिड विकेट रिजन मध्ये बॅट जरूर सिंक झाली होती, परंतु बॅटीच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाहीये। डॉट बॉल येतोय। चांगला कमबॅक भगवंताईंनी केलेला आहे। 4 चेंडू मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे। राहुल सराबदार चांगल्या रीतीने झोड उठवत आहेत। अजूनही मॅच ऑन आहे। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे विस्फोटक कारनामे कित्येक घडलेत आणि मैदानाच्या आतमध्ये घडवण्याच्या प्रयत्नात आहेत। आणि पहा पुन्हा एकदा मोठ्या खेळाडूकडून ह्या चुका होणं आवश्यक नाहीये, अनपेक्षित चुका होत आहेत। भगवानदा यांच्याकडून विचारामध्ये आहेत। त्याचबरोबर मंचावरती एक प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभणार आहेत। लगेचच त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। माननीय श्री विजय गाडे साहेब, त्याचबरोबर माननीय श्री विजय भोसले साहेब, शाहवाडी तालुक्यातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला साऊंड सिस्टीम डीजे सौजन्य लाभलं आहे। त्यांचंच या ठिकाणी लगेचच आगमन होत आहे। प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे। आपल्या तालुक्याची ही स्पर्धा आहे आणि ज्यावेळेस तालुक्यातील प्रत्येक व्यक्तिमत्व अशा पद्धतीने सहकार्य करतं, अशा पद्धतीने समोर येतं, तेच सहकार्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं, माननीय श्री अनिल गाडे साहेब आणि माननीय विजय भोसले साहेब। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय। 4 षटक 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे। 39 धावा आहेत धावपलकावरती। 4 वाईड आलेत या षटकामध्ये आणि हा पहा 5वा आलाय। म्हणजे जर धावा कमी असत्या तर इथे काहीतरी घडलं असतं, काहीतरी बिघडलं असतं। मॅच जर पाहिली तर मॅच सातत्यानं बदलते, रंग बदलते, रूप बदलते, कारण गोलंदाज टप्प्याचा गंध बदलतोय। गंध जसा बदलतोय तसा व्हाईट बॉलचा रंग येतोय। नक्कीच भगवंता चेंडू ग्रीन आहेत, परंतु त्याला व्हाईट बनवण्याचा प्रयत्न करतायत असंच पाहायला मिळतंय। स्लोअर फेकला होता, यावेळेस पुल केला आहे, निघून जाईल षटकारासाठी। पुल आहे, पुल होतोय मैदानाच्या बाहेर। गुल 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 टाटा बाय बाय, 6 धावा।
सुमधुर वादनामध्ये इथे प्रमुख पाहुण्यांची उपस्थितीचं मान्यवरांचं स्वागत होतंय. माननीय श्री अनिल गाडे साहेब, त्याचबरोबर माननीय श्री विजय भोसले साहेब, ज्यांच्या माध्यमातूनच आपल्याला साऊंड सिस्टीम DJ सौजन्य लाभलं आहे. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभते. लगेचच भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करणारा असावा. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचं मागण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपण संगीतांची बरसत आखतोय, DJ सौजन्य देण्यात आलं, ते म्हणजे माननीय आदरणीय अनिलजी गाडे साहेब, माननीय आदरणीय विजयजी भोसले साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन होतंय. हलगीचा ताल आणि तुतारीचा गोड आवाज या दोन्ही मधुर वाद्यांच्या माध्यमातून दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागत करूया सुमनांनी. मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झाला क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा सोहळा. मनमनाराच्या गाभेरात मूर्ती आपली सजली. स्वागताच्या खास आपल्या वाहतोही सुमनांजली, वाहतोही सुमनांजली. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल राहिलेत आणि 2 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉलने मॅच कुठे आले, व्हाईट बॉलने वाईट घडतंय. 2 चेंडू 13 धावा आणि इथे देखील पायावरती होता बॉल. पंतांच्याकडे गेलेत. लाऊड अपील, लाऊड अपील. पहा, बॅटरने स्वतःकडे असलेला प्रामाणिकपणा दर्शवलेला आहे. बॅटर लगेच मैदानाच्या बाहेर. इथे विकेट आली आहे. बॅटर गॉन. बजाव DJ. माध्यमातून या स्पर्धेदरम्यान संगीतांची बरसात केली आहे म्हणजे DJ सौजन्य माननीय अनिलजी गाडे साहेब, माननीय विजयजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावण्यात आलेला आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास साहेबांच्या माध्यमातून आपल्याला DJ येण्यात आलेला आहेत आणि या मॅचचा विजेता राहिलाय संघ साई स्पोर्ट. विनंती आहे याच्यानंतरचा होणारा सामना, माफ करा, श्री स्पोर्ट हा संघ विजेता राहिलाय. नवलाई स्पोर्ट आणि पियुष 11 आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संधी भेटते DJ मास्टर यांना. ऐकूयात एक सुमधुर संगीत, मनावरच्या टेन्शनवरची मात्रा म्हणजे संगीतांची अद्भुत जत्रा.